मित्रांनो नमस्कार. डिजिटल डीजी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, दिव्यांग बांधवांना शासनाकडून विविध योजनांचा लाभ मिळतो आणि या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांना आता दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर नोंदणी करणं गरजेचं आहे. परंतु अनेक दिव्यांग बांधव असे आहेत की त्यांच्या UDIDला मोबाईल नंबर लिंक नसतो किंवा ईमेल ID लिंक नसतो. मग अशा वेळी त्यांना या ठिकाणी नोंदणी करायची असेल तर त्यांना ती नोंदणी होत नाही. परिणामी त्यांना विविध योजनांपासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुम्ही देखील दिव्यांग असाल आणि तुमच्याकडे UDID कार्ड असेल, परंतु त्या UDID कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक नसेल, तर तो मोबाईल नंबर ऑनलाईन पद्धतीनं लिंक कसा करावा लागतो, या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या कॉम्प्युटरच्या ब्राउझरच्या URL बारमध्ये टाका UDID कार्ड आणि त्यानंतर अशा प्रकारची एक लिंक येईल. या लिंकवरती क्लिक करा. अशा प्रकारची ही वेबसाईट आहे. या ठिकाणी तुम्हाला PWD लॉगिन असा पर्याय दिसेल, त्यावरती क्लिक करा. या ठिकाणी तुम्हाला एनरोलमेंट नंबर किंवा UDID नंबर टाकायचा आहे. अशा प्रकारचं UDID कार्ड असतं प्रत्येकाकडे. यावरती एक नंबर दिलेला असतो, तो नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर बर्थ डेट टाकायची आहे आणि कॅप्चा कोड टाकायचा आहे. त्यानंतर लॉगिन या बटनावरती क्लिक करा. हे बघा, हे संपूर्ण डिटेल्स संबंधित व्यक्तीचे आलेले आहेत. या ठिकाणी UDID नंबर आहे, डेट आहे, नेम ऑफ ॲप्लिकंट आहे, जेंडर आहे, आधार नंबर आहे, डेट ऑफ बर्थ आहे. या ठिकाणी या व्यक्तीचा मोबाईल नंबर नाही आणि ईमेल ID नाही. आता मोबाईल नंबर अपडेट नसल्यामुळं या ठिकाणी ऑनलाईन दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करताना त्या ठिकाणी OTP जात नाही. परिणामी त्या ठिकाणी त्यांना रजिस्ट्रेशन करता येत नाही. तर या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अपडेट मोबाईल नंबर ॲड करण्यासाठी या ठिकाणी अपडेट मोबाईल नंबरवर क्लिक करायचं आहे आणि ईमेल ID ॲड करण्यासाठी अपडेट ईमेल ID या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. तर अपडेट मोबाईल नंबर या पर्यायावरती क्लिक करा. हे बघा, अपडेट मोबाईल नंबर, काइंडली अपडेट युअर पर्सनल डिटेल्स. आता या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यावरती जनरेट OTP या पर्यायावरती क्लिक करा. हे बघा, आता एक OTP गेलेला आहे. तो OTP या रकान्यामध्ये टाकायचा आहे आणि सबमिट या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. हे बघा, सक्सेस अँड व्हेरिफाईड, युअर डिटेल्स विल बी अपडेटेड सून. म्हणजे आता आपण या ठिकाणी मोबाईल अपडेट केलेला आहे. हा मोबाईल अपडेट होण्यासाठी 24 तास लागू शकतात किंवा 48 किंवा 72 तास देखील लागू शकतात. त्याच पद्धतीनं तुम्हाला ईमेल ID देखील या ठिकाणी अपडेट करता येणार आहे. परत एकदा या ठिकाणी तुमचा UDID नंबर टाका, डेट ऑफ बर्थ टाका, कॅप्चा कोड टाकून लॉग इन करायचं आहे. आता या ठिकाणी हा आपण नंबर टाकलेला आहे. जेव्हा आपण सुरुवातीला लॉग इन केलं तेव्हा या ठिकाणी काहीच दिसत नव्हतं. आता आपण नंबर टाकलेला आहे आणि नंबर टाकल्यानंतर आता या ठिकाणी आपल्याला ईमेल ID टाकायचा आहे. अपडेट ईमेल ID या पर्यायावरती क्लिक करा. त्यानंतर या ठिकाणी तुमचा ईमेल ID टाका. ईमेल ID टाकल्यानंतर या ठिकाणी जनरेट OTP या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. बघा, आता ईमेलवरती एक OTP गेलेला आहे. तो OTP या ठिकाणी आपल्याला टाकून सबमिट या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. हे बघा, जसं तुम्ही सबमिट कराल, सक्सेसफुली व्हेरिफाईड, युअर डिटेल विल बी अपडेटेड सून. आता हे डिटेल देखील थोड्याच वेळात अपडेट होणार आहेत. मोबाईल नंबर नॉट फाउंड फ्रॉम UDID म्हणजे अजूनही हा मोबाईल नंबर या ठिकाणी अपडेट झालेला नाही. जेव्हा हा मोबाईल नंबर अपडेट होईल त्यावेळेस या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. थांबूया येथेच. धन्यवाद.